निसर्गाचा अफाट डोलारा, काळजाचा ठोका चुकवणारी घनदाट झाडी आणि या सगळ्यात दडलेलं एक असं रहस्य जिथे विज्ञान नतमस्तक होतं आणि भक्तीचा महासागर ओसंडून वाहतो. आपण बोलतोय आंध्र प्रदेशातील श्रीशैलमबद्दल. जगात अशी अनेक मंदिरं आहेत, पण 12 ज्योतिर्लिंग आणि 18 शक्तिपीठांचा असा संगम संपूर्ण ब्रह्मांडात केवळ याच ठिकाणी पाहायला मिळतो, जिथे महादेव आणि शक्ती एकाच छताखाली नांदतात. तुम्ही कधी विचार केलाय का की या देवाला मल्लिकार्जुन असंच का म्हणतात? चला आज उलगडूया दक्षिण कैलासाची ही न ऐकलेली रहस्य. या नावामागे एक अतिशय सुंदर आणि भावुक कथा आहे. मल्लिका म्हणजे मोगऱ्याचं फूल, जो माता पार्वतीचा अवतार मानला जातो. तर अर्जुन हे स्वतः भगवान शिवाचे नाव आहे. आपल्या रागावून गेलेल्या पुत्राला म्हणजेच कार्तिकेयाला भेटण्यासाठी शिव आणि पार्वती या क्रौंच पर्वतावर आले आणि आपल्या मुलाच्या प्रेमापोटी त्यांनी कायमचं इथेच वास्तव्य केलं. आईच्या मायेचा सुगंध आणि वडिलांचा खंबीर आशीर्वाद जिथे एकत्र मिळतो तेच हे मल्लिकार्जुन क्षेत्र. तुम्हाला माहित आहे का, या मंदिराच्या भिंती केवळ पाषाण नाहीत, तर त्या जिवंत आहेत. आजही अनेक भाविक सांगतात की मंदिराच्या मागच्या भिंतीला जर कान लावून ऐकलं तर तिथून चक्क एका भ्रमराचा म्हणजेच मधमाशीचा गुंजारव ऐकू येतो. म्हणतात की माता पार्वती आजही तिथे भ्रमरंभा रूपात वास करते. हे गुपित विज्ञानाला आजही उलगडता आलेलं नाही. तसंच स्कंद पुराणात लिहिलंय, श्रीशैल शिखर दृष्टवा पुनर्जन्म न विद्यते. म्हणजेच केवळ या मंदिराच्या शिखराचं दुरून दर्शन घेतलं तरी माणसाला जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते. केवढी ही शक्ती आणि केवढा हा विश्वास. पण खरी जादू घडते ती महाशिवरात्रीच्या मध्यरात्री. जेव्हा संपूर्ण जग झोपलेलं असतं तेव्हा श्रीशैलम मध्ये एक दैवी सोहळा रंगतो. त्याचं नाव पांगलमकरण. एका विणकाराने विणलेली किलोभर मीटर लांब पगडी अतिशय साहसी पद्धतीने मंदिराच्या कळसापासून ते थेट नदीपर्यंत गुंडाळली जाते. जणू काही महादेव स्वतः हे लग्नाचं वस्त्र परिधान करत आहेत. शिवपार्वतीच्या लग्नाचा हा सोहळा, ज्याला कल्याणोत्सव म्हणतात, तो पाहणं म्हणजेच पूर्वपुण्याईच लागते. पाताळ गंगेतलं ते पवित्र स्नान आणि त्यानंतर मल्लिकार्जुनाचं दर्शन, जणू अश्वमेध यज्ञाचं पुण्य तुमच्या पदरात पडतंय. कृष्णा नदीच्या पात्रातून केलेली ती बोट राईड आणि त्यानंतर जंगलाचा तो गूढ शांतपणा तुम्हाला स्वतःच्याच प्रेमात पाडेल. तर मग कधी निघताय दक्षिण कैलासाच्या प्रवासाला? कमेंट्समध्ये हर हर महादेव लिहून तुमची हजेरी नक्की लावा आणि अशाच गूढ माहितीसाठी प्रहार न्यूज लाईनला फॉलो करायला विसरू नका.